सन 1957 ते 1961 या कालावधीत मी सप महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो. त्या काळात चांगले गुरु लाभल्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळाले. जीवनात काय करायचे ते योग्य वेळी ठरले पाहिजेत. महाविद्यालयीन जीवनात खूप काही शिकण्यासारखे आहे, ते शिका असा संदेश सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी दिलाय. सप महाविद्यालय मुख्य इमारत शताब्दी निमित्ताने माजी विद्यार्थी सनदी अधिकारी मेळावा शिक्षण प्रसारक मंडळीच्या पुढाकाराने देवी रमाबाई सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झालं. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सदानंद फडके, शिक्षण प्रसारक मंडळाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट एस.के. जैन, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, गजेंद्र पवार, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष केशव वझे, सचिव डॉक्टर राधिका इनामदार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अविनाश मोहरील, माजी प्राचार्य उपप्राचार्य डॉक्टर संजोत आपटे व शिक्षण प्रसारक मंडळाच्या नियामक मंडळाचे सदस्य सतीश पवार, किरण शाळीग्राम, पराग ठाकूर, ॲडव्होकेट मिहीर प्रभुदेसाई, सुधीर काळकर आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉक्टर अविनाश मोहरील यांनी सर्वांचे स्वागत केले आणि पुढच्या पिढीच्या विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखवणारा हा मेळावा आहे असे सांगितले. केशव वझे यांनी सध्याच्या काळात महाविद्यालयीन जीवनात चांगली संगत त्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावते हे समजावून देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांनी कोणती परंपरा, व्यवस्था आणि संस्कृती पाळावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगितले. ॲडव्होकेट एस.के. जैन म्हणाले, नोकरीसाठी विद्यार्थ्यांनी अमेरिकेसारख्या देशावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. नोकरीच्या संधी भारतातच निर्माण करायला हव्यात. जीवनात कोणत्याही क्षेत्रात उंची गाठण्यासाठी चांगल्या सवयी आणि योग्य मार्गदर्शन गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण प्रसारक मंडळीने मागील वर्षापासून BA सिव्हिल सर्व्हिसेस हा नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे. महाविद्यालयाच्या ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या इमारतीचे हे शताब्दी वर्ष आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय लोकसेवा आयोगाचेही हे शताब्दी वर्ष आहे. या सर्व गोष्टींचा संगम साधून महाविद्यालयाने हा मेळावा आयोजित केला होता. उद्घाटन समारंभात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, प्रशासकीय सेवेतील 50हून अधिक अधिकारी सहभागी झाले होते. या सर्वांचे स्वागत व सत्कार या समारंभात करण्यात आले. कार्यक्रमाला आयकर विभाग, पुणे मुख्य आयुक्त विवेक वाडेकर, शालेय शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालय भारत अतिरिक्त सचिव आनंद पाटील, ग्रामीण विकास आणि पंचायत पंजाब प्रशासकीय सचिव अजित जोशी, भूसंसाधन विभाग भारत सहसचिव नितीन खाडे, महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ अध्यक्ष मंगेश तिटकरे, खेळ व युवा सेवा आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे शीतल उगले यांनी मनोगत व्यक्त केले. BE सिव्हिल सर्व्हिसेस संचालक प्राध्यापक डॉक्टर संजोत आपटे यांनी सूत्रसंचालन केले. कला शाखा उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर विद्या उत्सट यांनी आभार मानले. कारण काही लोकांना अनेकाला बसण्याची सवय असते, पण एक वचनाने जुळली ती वाट पुन्हा मिळावी. आणि कधीतरी गोरश सायंकाळी गायी घरी येत असताना त्यांच्या खोरानं उडलेली धूळ ही मावळत्या प्रकारात दिसावी आणि गोड आठवणी याव्यात आणि डोळ्यातून पाणी आपल्या शर्टावर किंवा साडीवर पडावं. पण ते डोळ्याचं पाणी बोटानं पुसायचं नसतं, ते मुळच्या अस्थनीनं पुसायचं असतं. मग गार वारा येतो झोप आणि इथंच का गार लागतंय, कारण तो गारवा इथं मिळाला बरेच वर्ष आणि त्यातून जी ऊब मिळाली त्यातून आम्ही उभं राहिलो. मी 1957 ते 61 होतो. माझं इथलं येणं सांगावं असं मला वाटतं म्हणून सांगतो. मी कराडला पहिला आलो सेंटरला. कर्मवीर भाऊराव पाटील हे माझ्या वडिलांची गुरु, ते माझ्या घरी आले आणि मी, दादा पाटील तुमचा मुलगा माझ्या कॉलेजमध्ये जाईल. हे स्वर्गीय यशवंतरावांना कळलं. त्यांनी मला बोलवून सांगितलं, तू डॉक्टर व्हायचं नाही, इंजिनियर व्हायचं नाही, SP कॉलेजला आहेस आणि BA व्हायचं. ते मी खरं सांगतोय, निवडणुकीचे दिवस आहेत म्हणून सांगत नाही. मी इथं आलो, मला हॉस्टेल मिळालं. पहिल्या दिवशी सकाळी 7:15 7:30ला ₹1.25 रिक्षा पुणे रेल्वे स्टेशन ते SP कॉलेज हॉस्टेल. आदल्या दिवशी आईनं सांगितलं होतं की स्टेशनवर रात्री 1:30 वाजता पोहोचशील, तेव्हा ट्रंकेच्या पेटीत जी पेटी उचलायची जागा असते त्यातनं बोट घालून झोपा.
मी डेप्टी कलेक्टर झालो त्याच्या अगोदर मला जागायची सवय होती आणि मी 8-8:30 वेळून उठायचो नाही. तर पूर्वी मामदार रस्त्याने जायचे तेव्हा छत्री झाला एक शिपाई असायचे. ज्यांच्या घरात कोणी मामदार वगैरे पूर्वी झाला असेल, आई वडील आजोबा, आणि ते हेल्मेट सारखी ते टोपी असायची बघा. तर माझे वडील म्हणजे अहो पाटील उठा आता, का तुम्हाला उठवायला मामदारला बोलवू, कारण आमच्या रस्त्यावर मामदार जायचे. झालं काय म्हणजे का माझं पोस्टिंग झालं कोल्हापूर, आणि मग खेडेगावात गेलो ना की पोलीस पाटील तांब्यात दूध घेऊन यायचा आणि फुटलेलं का बोटात झाडायचं आणि त्यात दूध मिळायचं आणि ते प्यायचं. तर मी पहिल्यांदा 2-2.5 महिने घरी आले तर परत म्हणलं अहो साहेब, मी आप्पासाहेब वडिलांनी मी आप्पासाहेब हाली मला मामदार उठवायला येतो. जे आय झाले ते IPS झाले, IRS झाले, आपल्या आई वडिलांना ज्या भाषेत आपल्या आई वडिलांनी थोडंफार टीकात्मक बोलले त्या आई वडिलांना आपण उत्तर देत असताना समाधानकारक उत्तर दिलं तर त्या वडिलांच्या चेहऱ्यावर जसा आनंद हा फार वेगळा आहे. आणि तो आनंद मिळावा म्हणून असे मेळावे भरवत चला. संजोत आणि ज्योत, खाली आनंद आहे, वरती आनंद आहे. आणि आनंदाचे गुणगान गात असताना आपल्या मनातलं जे गाणं आहे ते गुणगुणण्यात मजा असते.